नमस्कार मित्रांनो, तुम्ही बेला डागोळ तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर मित्रांनो, आज म्हणजे आज आमच्या देवीचं आगमन होणार आहे, म्हणजे अंबा भवानीचं। आज आमच्या खालच्या आईची भवानी माता तिचं आगमन होणार आहे। तर तिच्या आगमन सोहळ्यासाठी बघूया आपण देवीच्या मंडपामध्ये काय चालू आहे, ती कशी गडबड आहे आणि कशी तयारी केलेली आहे ती आमच्या मंडळाने। गाईज, हा मंडळ असा आहे ना, म्हणजे ही नवरात्र आली ना की एकजूट होऊन पूर्ण म्हणजे देवीची सेवा वगैरे पूर्ण करतात आणि कशाची कमी नसते आमच्या देवीला। तर आपण डायरेक्ट जाऊन बघूया देवीच्या मंडपामध्ये काय गडबड आहे ती। अजून आली नाही, वाजलेत 5:30। मला ह्यांनी सांगितलं आम्ही अर्ध्या तासामध्ये पोहोचू। तर मला सांगितलं की अर्ध्या तासामध्ये आम्ही पोहोचू आणि मी भाकरी बनवत होती। मी 5 मिनिटात तयार झाली भाकरी झाल्यावर। बघूया आपण आई माऊली आपली कशी दिसते ती। बोला भवानी माते की जय, एकविरा माते की जय, हेलकोट हेलकोट जय मल्हार, सदानंदाचा हेलकोट। तर मित्रांनो, बघूया आपण आता कशी दिसते ती आमची खालच्या आईची भवानी। आणि 9 दिवस कसे जातील समजणार नाही। गणपती गेले, आता नवरात्र आले। या दिवसाची आम्ही वर्ष पालटत ना, ते आम्ही या दिवसाची वाट बघत असतो। कारण का 9 दिवस दांडिया नाच बोला सगळं आम्ही म्हणजे आमचं चालूच असतं। तर गाईस, बघूया या वर्षी किती मजा येते आणि कसं आहे ते। तर भेटू देवीच्या मंडपामध्ये। फायनल मित्रांनो, मी पोहोचते देवीच्या मंडपामध्ये आणि ते डेकोरेशन चालू होतं, म्हणजे अजून पूर्ण नव्हतं झालं। आणि इथे मस्तपैकी कोबा केलेला, तर पावसाने घातली घाण, इथे पूर्ण चिखल झालं, ते सिमेंट सगळं वाहून गेलं। आणि आमची एकविरा माते की जय आहे, एकविरा माते आमची एकविरा माता आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे अजून ते पाण्याने मस्त ते धुवत होतं। त्याच्यानंतर मी पुढे आली तर इथे भरपूर घाण म्हणजे चिकट होता आणि इथून बघते तर मस्तपैकी आमच्या देवीचा मंडप दिसतोय। दरवर्षी असंच असतं काहीतरी नवीन। त्याच्यानंतर मी परत आली, इथे बसली, कारण का अजून तिथे आलं नव्हतं म्हणून तिथे थोडंसं शूट केलं। आणि इथे आमच्या सगळ्या मामीसा आम्ही आतुरतेने वाट आणि बघत आहोत ताईसा बसलेल्या आमच्या होत्या, देवीची। आईची वाट बघत, म्हणजे माऊलीची वाट बघत बसलेल्या। आणि ते सगळे मंडपाचे सदस्य सगळे कसं करायचं काय करायचं ते विचार करून करतात। त्याच्यानंतर देवी होती गव्हाण फाट्यावरती। तर मामीने आमच्या काढला पाटाच्या काळी जो कणा भरायला लागतो, मामी आमची कणा भरते। सॉरी, माझी बोबरी बोलते, त्या काय सांगायलाच नको मला, माझी बोबरी सगळ्यांनाच बोलते। आता आमची मामी बघा कणा भरते। आमचे दोन्ही रमिला मामीस आणि अनिरुद्ध मामा, म्हणजे दोघं म्हणजे खूप मेहनत करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मेहनत घेतात। कधी कुठली गोष्ट सांगितली तर नाही बोलत, मेहनत करतात। आणि हे डेकोरेशन बघितलं ना, तर हे आमच्या मामांनीच केलंय, दरवर्षी तेच करतात, खूप मस्त डेकोरेशन करतात। आणि आमची मामी मस्तपैकी बघा कसला मोठा कणा, कारण का देवीच तेवढी मोठी असते आणि पाठ पण तेवढा मोठा असतो आमचा, म्हणून मामीने तेवढी मोठी काढली। राहू दे, ज्या त्यांना मिक्सच होणार आहे। फायनल मित्रांनो, ज्याची आम्ही वाट बघत होतो आतुरतेने, आता मला वाटतं
1 2 3 फायनल गाईज आमच्या देवीचं आगमन झालेलं आहे आणि फटाकड्यांची माळ आता बघा कशी पटपट पटपट फुटणार आहे. फायनल देवी आमची आलेली आहे खालच्या आलीतली बामणडोंगरी खालची आली आणि ही पब्लिक अशीच असते 9 दिवस 9 रात्री मस्तपैकी अशीच पब्लिक असते. आता पळायची स्टार्ट. फायनल देवीचं आगमन आमचा. जय अंबा भवानी माते की जय. जयकारा शेरावालीचा बोल साचे दरबार की जय. सगळ्यात आधी फायनल गाई छोट्या देवीला आणतात. छोटी देवी का आणतात? कारण का सारखं सारखं वरती चढू नाही शकत म्हणून तिच्या सगळेजण हिच्या पाया पडतात आणि लांबून मग तिला हात जोडतात. आणि फायनल गाईज बघा मस्तपैकी येल्लो येल्लो घातल्या देवीने. पूर्ण येल्लोच आहे, साडी पण येल्लोच आहे. फायनल आली माऊली मातोश्री आली, जिची वाट बघायचो आम्ही वर्षातून एकदा. एक प्रकारे वर्षातून एकदाच पाहुणे येते आपल्याकडे. मस्त दिसते ना सारा, भारी वाटते ना. येल्लो माझी सारा आणायला गेलेली. एक नंबर एक नंबर. आणि खालच्या आळीतली आमची पब्लिक, महिला मंडळ, जास्त महिला मंडळ दिसतात कारण का नवरात्रीमध्ये आम्ही महिला मंडळ जास्त नाचतो 9 दिवस म्हणून जास्त त्याच दिवसात, कारण का त्याच वाट बघतात या दिवसाची आणि आम्ही पण वाट बघते ह्या दिवसाची. आणि मस्त असं सुंदर चेहरा माऊलीचा, मस्त एकदम नाजूक असं वाटतं, एकदम नाजूकपणा आहे, मस्त वाटते नेमकं. आणि मेनची साडी पण भरपूर सुंदर आहे. आता आमची आई, तुमच्या आई
आणि गाईज असंच म्हटलं वरती जाऊन बघूया आणि वरती गेले. मस्त म्हणजे खालचं सगळं मस्त दिसत होतं वरतून. मस्त गाईज. आता असंच 9 दिवस एकदम जल्लोष मध्ये असेल, फुल जल्लोष. स्थापना मला वाटतं 1994 मध्ये स्थापना झालेली देवीची. मस्त भारी वाटत. आणि इथे बघा सगळ्या जणी बसलेल्या. असंच 9 दिवस जागा साठवून ठेवतात. मी पण असते, आमच्या सगळ्या बायका जागा साठवतात, कुठे बसायचं कुठे. यावेळेस ही समजा ती एक प्रकारे जागा म्हणजे 9 दिवस तिथेच बसणार, त्याच जागी बसणार. एवढीच पब्लिक गाई जेव्हा देवी विसर्जन होते ना, याच्यापेक्षा डबल हिशामध्ये म्हणजे डबल पब्लिक असते विसर्जनाला. जेवढे आत्ता आहे त्याच्या डबल विसर्जनाला असते. कारण का सासरी गेलेल्या आपल्या मुली वगैरे सगळ्या येतात विसर्जनाला. आणि आम्ही एक मॅचिंग असते आमची. आता फायनल गाईज पावसाच्यामुळे लगेच आतमध्ये ठेवतात, कारण का डेकोरेशन झालं नाही म्हणून. आणि तिथे बाबांच्या खाली म्हणजे घराच्या खाली देवीला ठेवतील. आम्ही नाही करू राजा, टाकलेलाच करू. तुमचं कॅमेऱ्याचं बिल आमचं आपलं पण बरोबर. डायरेक्ट उद्या यावं, डायरेक्ट उद्या या सगळ्या. हां, प्रॅक्टिस करायला. मग कसं वाटतंय आपल्या आज देवीच्या मंडपामध्ये देवी आली आपल्या इकडे, कसं वाटतंय? एवढं शुद्ध नको बोल, आपण गावठीच आहोत काय ग. एवढं शुद्ध नको बोलू. हा 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 हा. हे नाव कोण दिले? दे, माझे 500 रुपये नेलतं, परत आलं असते. तू पण आता या सगळ्या अशा आहेत ना, उद्या मस्तपैकी नटतील ना. येस, उद्या 7:30ची शाळा आहे. नाही का ग, किती
तुमच्या टीचरांची ती पोर आहे का? तर गाईज मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटू अशाच न्यू ब्लॉग मध्ये माझ्या. तर गाईज माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भरपूर भरपूर शेअर करा आणि प्लीज 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 करा प्लीज. बाय बाय.